नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर मग आज बनवूयात चीज लिंक्स किंवा चीजपासून ही शंकरपाळी. या अगोदर आपण भरपूर साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या शंकरपाळ्या केल्या आहेत. गव्हाच्या पिठाची शंकरपाळी केली, मैद्याची, गोड केली, तिखट केली. तर आज आपण चीजपासून ही शंकरपाळी बनवणार आहोत. करायला इतकी सोपी आहे आणि खायला तर इतकी मस्त झाली आहे ना. मला खात्री आहे तुमच्या मुलांना इतकी आवडेल, तर तुम्ही ही जी बनवल्याच्या नंतर ना अगदी महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता आणि इतकी खुसखुशीत तयार झाली आहे ना, एकच नंबर. रेसिपी शिकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चीज लिंक्स बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपण अर्धा कप दूध घेतलं आहे. आता हे जे दूध आहे ना, ते आपण जे नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध असतं ना, तेच दूध वापरणार आहोत. यामध्ये आता आपल्याला ही चीजची स्लाईस टाकायची आहे. इथे मी एक चीज स्लाईस घेतली. तुम्ही हवं तर वाढवूसुद्धा शकता. आता हे जे चीज आहे ना, ते आपल्याला या दुधामध्ये वितळवून घ्यायचं आहे. तर गॅसवरती जेव्हा आपण हे पातेलं ठेवू तर गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही. अगदी मध्यम आचेवर हे चीज आपल्याला फक्त वितळवून घ्यायचं आहे. जास्त वेळ हे चीज आपल्याला मेल्ट करायचं नाही, कारण खाली ते करपू शकतं किंवा त्याच्या गुठळ्यासुद्धा होतात. आता बघा, मध्यम आचेवर फक्त मी चीज जे आहे ते मेल्ट करून घेतलं आणि आता थोडंसं दूध जे आहे ना ते आपलं गरम आहे, तर याला थंड करून घेऊयात आणि तोवर आपण इकडे पीठ मळून घेऊयात. आता पीठ मळण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये ना 1 वाटी मैदा घेतला आहे. मैदा सुरुवातीलाच आपण चाळणीने चांगला चाळून घेतला. तर साधारण मी 1 वाटीचे हे चीज लिंक्स किंवा चीज शंकरपाळी बनवणार आहे. तुम्ही हवं तर प्रमाणसुद्धा वाढवू शकता. यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. तर बघा, लक्षात असू द्या, चीजमध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतं, त्यामुळे मीठ बेतानेच घालायचं. 1 चमचा इथे मी तूप टाकले. आता तूप टाकल्याच्या नंतर हे आपल्याला ना पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे. तुपाऐवजी तुम्ही इथे बटर वापरू शकता किंवा जे रेग्युलर आपण भाजीसाठी तेल वापरतो ना, त्याचासुद्धा वापर करू शकता. आता बघा, तूप चांगलं पिठाला चोळून घ्यायचं. यामुळे ना आपली जी चीज शंकरपाळी आहे ना, अगदी खुसखुशीत व्हायला मदत होते. तर सर्व तूप पिठाला छान असं चोळून घेतलं आणि बघा, पिठाची छान अशी मूठ वळली जात आहे. आता लगेच पीठ मळून घेऊयात. जे आपण चीज वितळवून घेतलं होतं ना दुधामध्ये, ते टाकून आता पीठ आपल्याला अगदी घट्ट असं मळून घ्यायचं आहे. तर इथे मला 1 वाटीसाठी हे अर्धा कप दूध पुरेसं होत आहे. जर तुम्हाला म्हणजे थोडंसं दूध असेल आणि पीठ जास्त असेल तर तुम्ही हवं तर ना पाणीसुद्धा टाकून हे पीठ मळू शकता. मी जेवढं प्रमाण घेतलं त्यासाठी मला अर्धा कप दूध पुरेसं होत आहे. तुम्हाला लागलंच तर तुम्ही पाण्याचा सुद्धा वापर करू शकता किंवा पूर्णपणे दुधामध्ये सुद्धा पीठ मळून घेऊ शकता. आता बघा, अगदी घट्टसर पीठ मळलंय. लक्षात असू द्या, पीठ मळत असताना अगदी घट्टच मळायचं आहे, पातळ ठेवायचं नाही. आता पीठ मळून झालं की यावर एक झाकण ठेवूयात किंवा एखादा सुती कापड झाकून ठेवूयात. यामुळे पीठ आपलं छान असं रेस्ट होईल. आता बघा, एक 10 मिनिट झालेले आहेत. पिठावरचं जे कापड होतं ते काढून घेतलं आणि बघा, पीठ छान असं मुरलंय. तर परत एकदा ना आपण याला थोडंसं हाताच्या साहाय्याने मऊ करून घेऊयात. जर अगदीच घट्ट पीठ मळलं तर काय होतं, जी आपली आपण चपाती लाटणार आहेत ना, ती एकसारखी लाटली जाते आणि ज्या शंकरपाळ्या आहेत त्या अगदी टम्म अशा फुगतात. त्यामुळे घट्टच पीठ मळायचं. आता आपण याची ना चपाती बनवणार आहेत. तर ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी छोटे गोळे घेतो ना, छोटेसे गोळे करून घ्यायचे. इथे बघा, एक छोटासा गोळा करून घेतला. बाकीचं पीठ बाजूला आपण व्यवस्थित झाकून ठेवूयात, त्यामुळे कोरडं पडणार नाही. आणि आता याची पातळ अशी चपाती लाटून घेऊयात. जशी चपाती असते ना त्यापेक्षा सुद्धा आपल्याला अगदी पातळ लाटायचं आहे. लाटत असताना जर कोरडा मैदा लागत असेल तर लावू शकता, पण मला त्याची काही गरज नाही. तर अगदी एकसारखीच ही चपाती आपण लाटून तयार करूया. इथे बघा, अगदी पातळ अशी ही चपाती आपण लाटून तयार केली. दोन्ही बाजूने ना उलटून पुलटून ही चपाती आपण लाटून घेतली. याची जाडी तुम्ही पाहू शकता. अगदी पातळ अशी लाटून घेतली.
आता याच्या ना आपल्याला छोट्या छोट्या शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत. अगदी छोट्या छोट्या, कारण मार्केटमध्ये जे चीज लिंक्स असतात ना अगदी छान असे टम्म फुगलेले असतात आणि अगदी छोटे छोटे असतात. तर उभे काप करून घ्यायचे आणि नंतर अगदी छोटे छोटे आपल्याला छोटे काप करून घ्यायचे आहेत. इथे बघा अगदी छोट्याशा या शंकरपाळ्या किंवा चीज लिंक्स आपल्या बनवून तयार आहेत. तर आता हे आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि जे राहिलेलं पीठ आहे ना त्याच्यासुद्धा अशाच प्रकारे करून घ्यायच्या आणि एकाच वेळी तळण्यासाठी घ्यायच्या आहेत. इथे बघा एका चपातीच्या बनवून झाल्या, तर बाकीच्या सुद्धा बनवून घेऊयात आणि लगेचच तळण्यासाठी घेऊयात. आता सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे तळत असताना सुरुवातीला तेल चांगलं तापवून घ्यायचं. तेल चांगलं तापलं की यामध्ये या शंकरपाळ्या सोडायच्या आणि नंतर जेव्हा आपण सगळ्या शंकरपाळ्या तेलामध्ये सोडून झाल्या की गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवर अगदी तांबूस रंगावर या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. आता बघा जेवढ्या बसतील तेवढ्या शंकरपाळ्यामध्ये सोडून घेतल्या. सुरुवातीला गॅसची फ्लेम टाकत असताना ना सुरुवातीला गॅसची फ्लेम अगदी हाय ठेवली. शंकरपाळ्या सोडून झाल्या की गॅसची फ्लेम अगदी मध्यम केली आणि आता बघा थोडंसं याला ढवळून घेऊयात. आता दोन्ही बाजूने ना उलटपुलट करत अगदी तांबूस रंगावर या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या. तर बघा किती मस्त अशा या शंकरपाळ्या टम्म फुगल्या आहेत आणि रंग बघा किती मस्त आलाय. तर एक बॅच अशी मी तळून घेतली. या झाऱ्यामध्ये काढून घेऊयात. आता बघा जे एक्स्ट्राचं तेल आहे ना ते पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि बघा एक बॅच अशी तळली की जे राहिलेले आपले चीज शंकरपाळी आहेत ना त्यासुद्धा आपण अशाच प्रकारे तळून घेऊयात. इथे बघा मी सर्व शंकरपाळ्या अगदी मस्त अशा तळून घेतल्या आहेत आणि बघा किती मस्त अशा या टम्म फुगल्यात. सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे चीज शंकरपाळी तळत असताना तेलाचं तापमान कसं आहे ते चेक करायचं. सुरुवातीला हाय फ्लेमवर तळायच्या आणि एकदा शंकरपाळ्या तेलामध्ये सोडून झाल्या की गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे. पीठ मळत असताना अगदी घट्ट करायचं. जर तुम्ही पीठ पातळ केलं ना तर ती तेलामध्ये अशी मस्त टम्म फुगणार नाही, थोडीशी चपटी वगैरे होईल. त्यामुळे पीठ मळत असताना अगदी घट्टसर पीठ मळून घ्यायचं. आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा ना एक वेळेस अशी ही चीज लिंक्स किंवा चीज शंकरपाळी नक्की बनवून पहा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. कुठल्याही क्षणी जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघा या ज्या शंकरपाळ्या आहेत ना तुम्ही हवाबंद डब्यामध्ये अगदी महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता. चहाबरोबर किंवा स्नॅक टाईमसाठी सुद्धा हे अतिशय उत्तम पर्याय आहे. आणि बघा महिनाभर तर काय अगदी 2 दिवससुद्धा या म्हणजे डब्यामध्ये राहणार नाहीत. इतक्या मस्त अशा खुसखुशीत खुटखुटीत झालेल्या आहेत ना. लहान मुलांनाच काय घरातील सर्व मोठी जी व्यक्ती आहेत ना त्यांनासुद्धा खूपच ही रेसिपी आवडेल. चला तर मग एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. तोपर्यंत बाय बाय.